नमस्कार मित्रांनो. आपल्या सर्वांना माहिती आहे का 19 तारखेला डोनाल्ड ट्रम्प यांनी एक बॉम्ब टाकला. बॉम्ब असा टाकला का भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडू शकतं. नेमकी काय केलेलं आहे त्यांनी आणि हा कोणत्या प्रकारचा बॉम्ब आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता आपल्याला सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल मध्ये जॉईन करायचं. आता एकंदरीत आपल्याला सर्वांना माहिती आहे का एक अख्ख्या संपूर्णपणे जगामध्ये एक सनकी असा राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्पची गणना केली जाते. आता डोनाल्ड ट्रम्प कधी काय करेल, कधी काय डिसिजन घेईल याचा काही नेम नाहीये. म्हणून आपण असं म्हणतोय का बेभरोश्याचा माणूस तो आहे. आपल्याकडे म्हणतात गावठी भाषेमध्ये का भरोश्याच्या म्हशीला टोनगा झाला. तसंच हे आपल्या भारताच्या बाबतीत झाले. कारण डोनाल्ड ट्रम्प हा आपल्या नरेंद्र मोदींचा खास दोस्त, खास मित्र. नरेंद्र मोदी त्याचा प्रचार करण्यासाठी गेले होते. अबकी बार ट्रम्प सरकारच्या घोषणा मोदीने दिल्या. मोदीने त्याला भारतात बोलवलं. भारतामध्ये त्याच्यासाठी गुजरातमध्ये मोठी मोठी सभा घेतली नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरती. म्हणजे एवढा भरोसा त्या याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प वरती मोदीने ठेवला आणि शेवटी आपल्याला माहितीये का भरोसा म्हशीला टोनगा झाला आणि आपल्याला त्यांनी पहिल्यांदा आपल्याला दणका दिला तो टॅरिफच्या संदर्भात. त्यानंतर आता बघतोय का पाकिस्तान विषयी जे त्याचं प्रेम आहे ते प्रेम पळून येतोय आणि आता आपल्याला H1B जो काय विजा आहे त्या बाबतीमध्ये एक मोठ्या प्रकारे जो आपण म्हणूया धक्का आहे, तो धक्का ह्या डोनाल्ड ट्रम्पने दिला. मग याचा मार्केटवरती परिणाम काय होणार आहे? साहजिकच आहे, ह्या अशा गोष्टींचा मार्केटवरती परिणाम होतो. आणि त्यानंतर आपण जर बघितलं असेल का शुक्रवारच्या दिवशी रात्रीच्या वेळेस अमेरिकन मार्केटमध्ये आपला विप्रोचा एडीआर आहे, आपला इन्फोसिसचा एडीआर आहे. म्हणजे काय, आपल्या विप्रोचे शेअर्स तिकडे लिस्टेड आहेत, आपल्या इन्फोसिसचे शेअर्स तिकडे लिस्टेड आहेत. त्यामध्ये आपल्याला 3 ते 4% करेक्शन बघायला भेटलं. मग साहजिकच आहे ह्या निर्णयाचा फटका आपल्याला सोमवारी आपल्या मार्केटवरती आयटी सेक्टरमध्ये बघायला भेटेल. आयटी सेक्टरमध्ये आपल्याला कमीत कमी 3-4% फॉल आपल्याला बघायला भेटू शकतो. मग त्यामध्ये आपला TCS असेल, विप्रो असेल, इन्फोसिस असेल, टेक महिंद्रा असेल, ह्या सगळ्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये आपल्याला करेक्शन बघायला भेटू शकतं. पण असं का होणार आहे? पण डिसिजन नेमकी काय घेतलाय डोनाल्ड ट्रम्पने ते आपण समजून घ्या. पहिली गोष्ट, आपल्याला जर कुणालाही अमेरिकेमध्ये नोकरी करायचं असेल किंवा शिक्षणासाठी जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला H1B विसा घ्यावा लागतो. नोकरीसाठी जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जॉब संदर्भात विसा घ्यावा लागतो. शिक्षणासाठी तुम्हाला शिक्षणाचा विसा घ्यावा लागतो. फिरण्यासाठी जर आपण बघितलं असेल तर त्यासाठी तुम्हाला टुरिस्ट विसा असतो. आता टुरिस्ट विसासाठी काही जास्त फी लागत नाही. पण ज्याला कुणाला नोकरी करायची आहे किंवा कुणाला बिझनेस करायचा आहे किंवा शिक्षण घ्यायचं आहे त्यासाठी माणूस काय 10-15 दिवसात परत येत नाही. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष राहतो किमान. आणि मग आतापर्यंत व्हायचं काय, आतापर्यंत साधारणतः $100 ते साधारणतः मॅक्झिमम $1000 पर्यंत त्या ठिकाणी चार्जेस लागायचे H1B विसासाठी. दरवर्षी तो विसा रिन्यू करावा लागतो. काही काही वेळेस आता म्हणजे आता काही जणांचे आहे 3-3 वर्षाचे पण आहे. जर 3 वर्षाचा एकाच वेळेस जर घेतला तर त्या ठिकाणी $1000 आसपास पैसे लागत होते. आता नियम काय केलेला आहे, आता ह्या भाऊंनी डायरेक्ट 100 पटीने पैसे वाढून टाकले. म्हणजे पहिलं जर आपण बघितलं तर साधारणतः 1 लाख रुपये किंवा 2 लाख रुपयामध्ये 3 वर्षाचा विसा भेटायचा. आता दरवर्षी तुम्हाला रिन्यू करायचा आहे कमीत कमी $10,000. आता $1,000 म्हणजे आपल्याला माहिती सध्या डॉलरचा रेट जर आपण बघितला तर 89 रुपयाच्या आसपास आहे. राऊंड फिगर आपण 90 रुपये पकडूया. $1,000 म्हटल्यानंतर त्या ठिकाणी झाले किती पैसे झाले ते $1,000 म्हणजे त्या ठिकाणी ते पैसे झाले साधारणतः 1000 गुणुले 90 म्हणजेच 90,000. आणि $10,000 म्हटल्यानंतर ते पैसे झाले 9 लाख रुपये. आता त्यांनी काय केलेलं आहे, डायरेक्ट 100 पटीनं पैसे वाढवले. आता पहिले जर आपण बघतोय का $1,000 पर्यंत मॅक्झिमम पैसे लागायचे, त्यावरती जर 2 शून्य जर टाकले तर ते पैसे आपल्याला किती लागतात, तर $1,00,000. $1,00,000 $1,00,000 गुणुले 90 म्हटल्यानंतर 90 लाख रुपये. 90 लाख रुपये तुम्हाला तुमचा विसासाठी दरवर्षी लागणार. दरवर्षी तुम्हाला तो विसा तुम्हाला रिन्यू करावा लागणार. दरवर्षी तेवढे पैसे लागणार. मग आता याचा फटका कुणाला बसणार आहे,
तर पहिली गोष्ट साहजिकच आहे बघा. एक आपण गोष्ट लक्षात घ्या, ज्या माणसाकडे 90 लाख रुपये आहेत, म्हणजे 1 करोड रुपये आहे, 1 करोड रुपये पहिले तुम्ही अमेरिकेला द्यायचे आणि मग अमेरिकेत नोकरी करायला जायची किंवा शिक्षण घ्यायला जायचं. 90 लाख रुपये ज्याच्याकडे असेल तो कशाला मारायला अमेरिकेत नोकरीला जाईल, हा पहिला प्रश्न आहे. आणि आता यामध्ये जे हा डोनाल्ड ट्रम्पने जे पहिल्यांदा धोरण मांडलंय, जे त्याचं पहिल्यापासून अमेरिका फर्स्ट असं धोरण, टॅरिफच्या संदर्भामध्ये त्याचं काय म्हणणं होतं, कंपन्यांना त्याचे आदेश होते आपल्या देशात वस्तू बनवा किंवा बाहेरून आला तर त्यावरती टॅरिफ. आता त्याचंही धोरण असं आहे का पहिल्यांदा अमेरिकेतल्या लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजे. डोनाल्ड ट्रम्पचं असं म्हणणं आहे का तुम्ही जेवढे अमेरिकेतले बेरोजगार लोक आहेत त्यांना नोकऱ्या द्या, नंतर बाहेरच्या लोकांना घ्या, फारच गरज असेल तर भरा पैसे, बोलवा बाहेरून लोक. मग आता पहिल्यांदा एखाद्या कंपनीला होतं काय, आता आपण बघतोय का भारतातल्या आयटी सेक्टर मधल्या कंपन्यांचं बरचसं कामकाज, सर्व्हिस वगैरे, धंदा बिझनेस वगैरे अमेरिकेतून होतो. मग आतापर्यंत व्हायचं काय, की भारतातल्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी माणसं जॉबला ठेवायची. पण मग आता होणार काय आहे, आता तसं होणार नाही. आणि किंवा आपण बघतोय का मायक्रोसॉफ्ट आहे, गुगल आहे वगैरे वगैरे कंपन्या, आता गुगल कंपन्यामध्ये 70% भारतीय लोक आहेत आणि मायक्रोसॉफ्ट मध्ये बरेचसे भारतीय लोक आहेत. आता ह्या लोकांना जर तिथं कंपनीला कामाला ठेवायचं असेल, नवीन लोकांना, आता हे जे आहे तर हे सगळं कुणासाठी आहे, जे नवीन लोक जाणार आहेत, नवीन लोक नवीन अप्लाय करणार त्यांच्यासाठी आहे असं म्हणतात. अजून क्लॅरिटी नाहीये, अजून जुन्या लोकांसाठी काही प्रॉब्लेम नाहीये, जे कोणी नवीन विषय अप्लाय करतील त्यांच्यासाठी आहे. पण मग आता होणार काय, जर एखाद्या कंपनीला नवीन एखादा एम्प्लॉई आमचा हायर करायचा आहे, भारतातून एखादा कामगार घ्यायचा आहे, आता आपण कामगारच म्हणूया, एवढे सुशिक्षित कामगार असं आपण म्हणूया, ते जातात अमेरिकेत मजुरी करायला. त्यांना जर अमेरिकेत जायचं असेल तर पहिल्यांदा त्या कंपनीला पैसे भरावे लागणार सरकारला 90 लाख रुपये, म्हणजे 1 करोड रुपये. म्हणजे पहिल्यांदा त्या कर्मचाऱ्यावरती 1 करोड रुपये इन्व्हेस्ट करायची, त्या कामावर घ्यायचं, मग त्याला पगार किती द्यायचा काय वगैरे या सगळ्या 12 भानगडी आहे. म्हणजे होणार काय आहे, जे लोक आता इथून पुढे भारतामधून अमेरिकेत जात होते त्या लोकांचं प्रमाण कमी होणार आहे. आणि मग काय होऊ शकतं का, त्या ठिकाणी जो काय आपला तसा आयटी सेक्टर मधला आपला बिझनेस हा जो 50% टॅरिफ नंतर आपण बघतोय का बराचसा कमी पण झालेला आहे. आयटी सेक्टरमध्ये करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे. पण मग आता ही एक बाजू अशी आहे, भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या लोकांची संख्या कमी होऊ शकते. पण मग आता सगळेच म्हणतात भारतावरती काय एवढा परिणाम होणार आहे, सगळ्या जगालाच लावलाय, तो जो नियम लावलाय सगळ्या जगासाठी लावलाय. पण आपल्याला याच्यातलं एक महत्वाचं गुपित जाणून घेतलं पाहिजे. काय होतंय, साधारणतः दरवर्षी अमेरिका 65,000 H-1B व्हिसा रिलीज करतं. आणि म्हणजेच फक्त दरवर्षी साधारणतः 65,000 लोकांना नोकऱ्या दिल्या जातात जे बाहेरून येणाऱ्या. 65,000 मध्ये 75% लोक भारतीय असतात. 75% जरी म्हटलं तरी साधारणतः 45,000 लोक, 65,000 व्हिसा दरवर्षी दिला जातो, त्यातून 45,000 लोक ही साधारणतः भारतातून जातात. आणि भारतातून अमेरिकेत गेलेल्या लोकांची लोकसंख्या जवळजवळ 9 ते 10 लाखापर्यंत आहे, असं एक साधारणतः जनरल आकडा आहे. आणि मग आता प्रश्न असा, बाकीच्या जगातून लोक कमी जातात, भारतातून जास्त जातात, फटका तो त्या ठिकाणी भारताला जास्त बसू शकतो. पण आता यातून आपल्याला काही महत्वाच्या संधी सुद्धा आहेत. आता संधी काय आहेत, तर असं होऊ शकतं बघा, आता सध्या आपण बघतोय का भारतातल्या आयटी सेक्टरचं बरंचसं कामकाज असेल, ते कामकाज आपण बघतोय त्यांचा बिझनेस असेल अमेरिकेतून त्यांना तो काय बिझनेस येत होता. आता मग काय होतंय, आता ते कामं कंपन्या ऑफशोर करतील. ऑफशोर म्हणजे काय, तर आता बघा आपण बघतोय का गुगल कंपनी आहे. आता गुगल कंपनीनं भारतामध्ये त्यांचं सगळ्यात मोठं ऑफिस वगैरे भारतात बनवायचं त्यांचं नियोजन आहे. मग गुगल कंपनी काय करेल, कर्मचाऱ्यांनी भारतात येण्यापेक्षा म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांनी अमेरिकेत जाण्यापेक्षा डायरेक्ट ऑफिसच भारतामध्ये टाकायचं. म्हणजेच काय होणार आहे, ज्या कामगाराला तिथे समजा 2 करोडचं 3 करोडचं पॅकेज द्यावं लागतंय आणि त्याला इथं 40-50 लाखाचं पॅकेज दिलं तर त्या ठिकाणी कॉस्ट कटिंग पण होते. आणि कामकाज आजकाल माहिती सगळं कामकाज ऑनलाईन चालतंय, भारतात ऑफिस टाकायचं, कामकाज भारतातली कामगार भारतामध्ये काम करते, असंही होऊ शकतं. मग जर आपण आता लगेचच्या लगेच जर बघितलं तर त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला वातावरण थोडंसं निगेटिव्ह दिसतं. पण जर आपण त्या ठिकाणी लॉंग टर्म युजर ठेवला तर असं होऊ शकतं का भारतामध्ये त्या कंपन्यांचे ऑफिसेस बनवले जाऊ शकतात आणि
भारतामध्ये नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मे बी असं येऊ शकतं. पण आपण आता या एक गोष्टी जर बघितल्या असेल तर याच्यामध्ये आपल्याच लोकांचा दोष आहे. दोष कसे बघा, जेवढ्या अमेरिकेतल्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. भारतीय लोकांचा राजकारणामध्ये तिथल्या राजकारणामध्ये दबदबा सुद्धा आहे. भारतीय वंशाचे तिथे खासदार सुद्धा आहेत. पण ज्यावेळेस 50% टॅरिफ लावला गेला त्यावेळेस आपण बघतोय गुगलचे सीईओ भारतीय आहेत, मायक्रोसॉफ्टचे सीईओ ते पण भारतीय आहेत, बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. एकाही माणसाने तिथल्या सरकार विरुद्ध काहीही एकही शब्द उच्चारला नाहीये. आता ह्या H-1B व्हिसा संदर्भामध्ये सुद्धा कुणी शब्द उच्चारला नाहीये. म्हणजे काय आहे, असं त्यांना वाटतंय चला आमचं चाललंय ना, आमचं चालू द्या, बाकीच्या लोकांचं बरोबर जाऊ द्या तिकडे. पण आता या सगळ्या गोष्टीला आपण माहितीये का शेवटी कोर्टामध्ये जाणं हे शेवटी येतं. आता त्यानंतर काल मी बातमी म्हणजे आज हा व्हिडिओ बनवायच्या आधी बातमी बघितली. बातम्या अशा होत्या का साधारणतः मस्क आहेत, त्या एलॉन मस्क हे खास होते जिगरी दोस्त डोनाल्ड ट्रम्पचे होते. काही काळ त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात काम पण केलं, पण नंतर त्यांच्यामध्ये कार्य दुरावा झाला. ह्या मस्कने सांगितलंय का आम्ही डायरेक्ट रस्त्यावरची लढाई लढू, आम्ही खूप मोठं आंदोलन उभं करू, कारण जो का अमेरिकेचा विकास झालेला आहे त्या विकासामध्ये H-1B व्हिसा धारकांचा खूप मोठा वाटा आहे. आणि जर आता आपण ह्या नियमात एवढा बदल जर केला तर अमेरिकेची प्रगती खुंटू शकते. आणि आणखीन एक दुसरा पॉइंट आहे का साहजिकच इथल्या ज्या कंपन्या आहेत तिथल्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कोर्टामध्ये जाऊ शकतात. कोर्टामध्ये जाऊन हा नियम परत रिव्हर्स येऊ शकतो. म्हणजेच हे खूप दिवस राहणार असं काही नाहीये. माणूस आणखी आहे, त्याचं डोकं खराब आहे, त्याचं डोकं खराब असल्यामुळे तो काही पण डिसिजन घेतो. पण आपण बघतोय का याचंही सुद्धा असं टॅरिफ सारखंच होणार आहे. आता सध्या अमेरिका काय झाले, अमेरिका कर्जाच्या खाईमध्ये आहे. डोनाल्ड ट्रम्पला मूळ काय करायचं आहे, मूळ त्याला अमेरिकेतलं कर्ज कमी करायचंय. म्हणून तो या न त्या प्रकारे पैसा वसूल करायचा, फक्त पैसा वसूल करायचा हाच त्याचा बिझनेस चालू आहे. आणि म्हणजे काय होणार आहे का पैसा आला म्हणजे त्या ठिकाणी अमेरिकेचं कर्ज कमी होणार आहे. सगळ्या जगाला कर्ज देणारी अमेरिका खूप मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी आहे, आपण ते सुद्धा लक्षात ठेवा. हा झाला आपल्या H-1B व्हिसाचा काही आपल्याला पॉझिटिव्ह पॉइंट आणि काही निगेटिव्ह पॉइंट, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पण मग आता उद्या काय होऊ शकतंय तर बघा, आता शेवटी काय असते, मार्केट आहे, मार्केट रुमर्स वरती चालतं, न्यूज वरती चालतं. थोडा फटका आपल्याला सकाळी सकाळी मार्केटला गॅप डाऊन ओपनिंगचा बसू शकतो. पण नंतर परत मार्केट आपलं त्या ठिकाणी होणार जरा थोडंसं शांत होईल, स्टेबल होईल. गुंतवणूकदार थोडा विचार करतील, अरे असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. परत मार्केटमध्ये रिकव्हरी येण्याचे चान्सेस आहेत. तेव्हा आता म्हणजे आपण बघतोय का खूप मोठमोठे व्हिडिओ केले जातात, मार्केटमध्ये हाहाकार होणार, आयटी सेक्टर स्वाहा होणार. तसं काय होणार नाहीये. थोडासा इम्पॅक्ट होईल पण नंतर सगळ्या गोष्टी ठीक होतील. ओके. आणि तेव्हा हा जो काही व्हिडिओ आहे तो सगळा मी बनवलाय आपल्यासाठी. हा व्हिडिओ होता फक्त आपल्या एज्युकेशनल पर्पजसाठी. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. पण जर आपल्याला कोणाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली दिली आहे. त्या डीमॅट अकाउंटच्या नुसार जर समजा तुम्ही आपलं डीमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे, तुम्हाला फ्री जॉईनिंग भेटेल. आपण जर समजा आपल्या फॉरेक्स मध्ये काम करत असाल तर फॉरेक्स ट्रेडिंग साठी सुद्धा तुम्हाला 2 लिंक दिलेल्या आहेत आणि त्या लिंक नुसार जाऊन आपण आपलं फॉरेक्स ट्रेडिंगचं सुद्धा अकाउंट ओपन करू शकता. ओके. आणि आता तेव्हा इथे आपण थांबतोय. आपण परत भेटू नवीन विषयासह.